सरकारनं आनंदाचा शिधा योजना सुरू ठेवावा। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान आहे। आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करा अशी मागणी आता हिंगोलीतले शेतकरी सरकार दरबारी करतात। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, होत्याचं नव्हतं झालेलं आहे, संसारच्या संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। अशा वेळी आनंदाचा शिधा एक आधार आहे, त्यामुळे सरकारनं आनंदाचा शिधा हा सुरू ठेवावा, दिवाळीत आनंदाचा शिधा मिळावा अशी मागणी बळीराजाकडून केली जाते। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मात्र अक्षरशः अतोनात नुकसान झालेले, उभी पिकं आडवी झालेली आहेत। बळीराजाची हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यामुळे आनंदाचा शिधा हा सरकारनं या दिवाळीत द्यावा अशी मागणी बळीराजा करताना दिसतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि आता दिवाळी तोंडावर आली, मात्र या तोंडावरती आनंद शिधा योजना ही आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। आणि नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं या आनंद शिधा बंद पडण्याच्या संदर्भात आपण शेतकरी त्याच्याकडून जाणून घेत। मला सांगा, इकडे दिवाळी तोंडावरती आलेली आहे, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकार इकडे आता आनंद शिधा योजना आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर, काय सांगाल? हे सरकार संपूर्णतः खोटारडं सरकार आहे। आमचा शेतकरी कष्टकरी जनतेचा याच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही। बोलाचा भात आणि बोलाची कडी आणि खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं माननीय सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री असलेले हे सरळ सरळ वक्तव्य करत असतात। आणि त्यांनी जर हा आनंदाचा शिधा बंद केला असेल, आज खऱ्या अर्थानं यांच्या म्हणजे निवडणुका जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही फक्त मतदारांना लालून चालून द्यायचं आणि त्यांच्या निवडणुका पार पडल्याने त्याची सत्ता मिळाली की नंतर सगळ्या त्याच्या योजना बंद करायच्या। या लाडक्या बहिणीची मागणी नव्हती। खरं तर या आनंदाच्या शिध्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतकरी कष्टकरी आणि मजूरदार वर्ग जो की या कोपनच्या माध्यमातून स्वतःचं घर आपलं उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आज खऱ्या अर्थानं गरज होती या आनंदाच्या शिधाची। आणि तो जर आज हे बंद करीत असतील तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आणि हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य नाही, हे महाराष्ट्र राज्य आता हे फक्त आणि फक्त खोटं बोलणाऱ्यांचं, गुंडांचं आणि बनवेगिरी करणाऱ्यांचं राहिलेलं आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो। शेतकऱ्याला आता इथं कोणी वाली राहिलं नाही, मजूरदाराला कोणी वाली राहिलं नाही आणि गोरगरीब कष्टकरी जनतेचा आज हा तोंडातला घास यांनी सणाच्या निमित्तानं हिरावून घेतलेला आहे असं मी या माध्यमातून सांगतो। आणखी काही शेतकरी त्याच्याकडून जाणून घेत। मला सांगा, आता दिवाळी अवघ्या 10-15 दिवसावरती आलेली आहे आणि तिकडे जे शिधा मिळत होता दरवर्षी, हा बंद होणार आहे, काय सांगाल? हा आनंद शिधा दरवर्षी दिवाळीला गोरगरीब जनतेचा गोड करण्याचं काम होतं, परंतु या ठिकाणी या सरकारने गेल्या 10 वर्षापासून आपण बघत आहात विलक्षण तोंडावर आला, वेगवेगळी आश्वासन देतात। आता लाडकी बहीण योजनेचा इलेक्शनच्या अगोदर आश्वासन दिलं, आज रोजी लाडकी बहीण 35% राहिलेली आहे। 100% लाडक्या बहिणीला गावोगावामध्ये पगार चालू होती, पण आज गावामध्ये जर 20-25च महिलाला पगार चालू झालेला आहे। अशा प्रकारे योजना भुईसपाट करण्याचं काम या शासनानं हे करत आहे। परंतु आता बघा तुम्ही, शेतकरी आसमानी संकट या मराठवाड्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली आहे, आता जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 1100 क्यूएम पाणी या ठिकाणी पडलेलं आहे। नदी नाल्या एक झालेल्या आहेत, या ठिकाणी जनावरे गेली, शेतीची अवजारे सुद्धा या ठिकाणी वाहून गेली, शेतकरी हवालदिप झालाय। बरेचसे या ठिकाणी 15 ते 20 शेतकरी वाहून गेलेत, पण या शासनाने आतापर्यंत कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही। आपल्याच मीडियाच्या माध्यमातून दाखवलं, काल या भारताचे गृहमंत्री त्यांनी सांगितले की या महाराष्ट्र सारखं मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे अहवाल पाठवावा, किती पाऊस झाला, कसं काय झालंय। पण आतापर्यंत जर महाराष्ट्र शासन या शेतकऱ्याची थट्टा मांडत आहे आणि 2000 रुपये एकर प्रमाणात जर देत असेल तर ही शेतकऱ्याची थट्टा आहे। आणि शिधा दिवाळीचा हा जो गोरगरिबाचा अन्नाचा घास यांनी बंद केला, येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, यात कुठल्या प्रकारची तीळ मात्र शक्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।